तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घेऊ की आपल्या सेटअप अकॉर्डिंग आज कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत. आज आपण 2 ट्रेड एक्झिक्यूट केलेले आहे आणि दोन्ही पण निफ्टीमध्येच आहे. तर निफ्टी आधी बघून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे आणि त्यानंतर बँक निफ्टी बघू. निफ्टीची ओपनिंग आज चांगलीच गॅप होती. फर्स्ट कॅन्डल आणि स्ट्रॉंगली बुलिश क्रिएट केली. स्ट्रॉंग कॅन्डल होती आणि पीडीएच वर आणि क्लोजिंग दिलेली होती. इथे क्लिअर झालेलं होतं की हा अपसाईडला मोमेंटम करू शकतो, कारण की जे लेवल होते क्लिअरली अपसाईडचे जे होते ते ओपन होते. त्या अकॉर्डिंग आपण अपसाईडची सायकोलॉजी इथे ठेवलेली होती. लाईव्ह स्ट्रीममध्ये मी तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं होतं की जोपर्यंत ही रेंज काढणार नाही तोपर्यंत आपल्याला बाय करायचं नाही आहे. बट हा आपण डिस्कस केलं आणि हा थोडासा खाली आला. इथे प्रॉपरली लोअर राईज अकॉर्डिंग हा डाऊनसाईडचा स्ट्रक्चर क्रिएट करत होता. तर मी सांगितलं होतं की इथे रिव्हर्सलचा पण सेटअप एक ॲक्टिवेट होऊ शकतो, जो की आपल्याला पीडीएच पर्यंत एक टार्गेट देऊ शकतो. बट ही जी रेंज आहे ही रेंज आपण मार्क करून ठेवलेली होती. इथे क्लिअर झालेलं होतं. इथे जर डाऊनसाईडला आला तर आपण या लेवलपर्यंत ट्रेड करू, त्यानंतर अपसाईडला जर गेला तर डायरेक्टली आपण 100 पॉईंटसाठी एक प्ले करू. तर आपला जो ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे तो या कॅन्डलमध्ये एक्झिक्यूट झालेला आहे. इझी सेटअप होता. जसं त्यांनी इथे वर एक रेजिस्टन्स क्रिएट केला, होल्ड कॅन्डल बनवली जे की प्रॉपरली रेड होती. त्यानंतर लगेचच एक कॅन्डल अपसाईडला निघाली, स्ट्रॉंग ब्रेकआउट होतं आणि जी क्लोजिंग दिली आहे ती पण अपसाईडनी स्ट्रॉंग आहे. तर तशी या कॅन्डलची क्लोजिंग आली तर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा लो आपण एसएल लावलेला. मी ज्या प्रकारे सांगितलं की 100 पॉईंटचं आपलं टार्गेट होतं. आपण एंट्री घेतल्यानंतर लगेचच बॅक टू बॅक आणि ग्रीन कॅन्डल बनायला स्टार्ट केली आणि जे टार्गेट आहे ते डन करून दिलं. जेव्हा इथे यांनी हाय लावला आणि इथं एक शूटिंग स्टार क्रिएट केलेली आहे, तर इथे क्लिअर झालेलं होतं की हा एक रिट्रेसमेंट करू शकतो. जेव्हा इथनं हा डायरेक्टली अपसाईडला निघाला तर याच्यामध्ये तर आपल्याला ट्रेलिंगचा चान्स नव्हता. आपण ट्रेलिंगचा वेट केला, जे की आपल्याला ट्रेलिंग मिळाली आहे. इथे प्रॉपरली यांनी थोडंसं रिट्रेसमेंट दाखवलं, एक अपसाईडला मोमेंटम केलं. इथे प्रॉपरली एक स्विंग क्रिएट झाला आणि फ्रॅक्टल पण आलेला होता. तर त्या अकॉर्डिंग आपला जो एसएल आहे तो आपण इथनं उचलून या लेवलच्या खाली लावला आणि इथनं जेव्हा हा निफ्टी रिव्हर्स झालेला आहे तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये इथे बुक झाला. त्यानंतर कंटिन्यूस आणि डाऊनफॉल दाखवलेला आहे. तर आज आपण दोन्ही ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे, ट्रेंड कंटिन्यूशनमध्ये आणि रिव्हर्सलमध्ये. त्यामध्ये जो फर्स्ट ट्रेड होता तो आपला हा होता. सेकंड ट्रेड जो आहे तो आपण रिव्हर्सल सेटअपमध्ये ॲक्टिवेट केलेला आहे एक्झॅक्टली. आणि इथे एक रेंज क्रिएट केला. ऑलरेडी इथे डायरेक्शन दाखवलेलं होतं की हा डे हायवर पोहोचलेला आहे आणि हा जो लेवल आहे हा तुम्ही हिस्ट्रीमध्ये जर बघाल तर स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल होता. एक्झॅक्टली त्या लेवलवर त्यांनी शूटिंग स्टार क्रिएट केला, डे हायजवळ एक एम पॅटर्न क्रिएट केला. इथे जे आहे ते स्ट्रक्चर बेंड केलं. इथे कन्फर्मेशन आलेलं होतं की हा डाऊनसाईडला जाऊ शकतो, कारण की ही जी मुवमेंट आहे याच्यामध्ये कोणतंही हर्डल नव्हतं. इथनं जर हा डाऊनसाईडला आला असता तर डायरेक्टली आपण या लेवलपर्यंत एक प्ले करू शकलो असतो, जे की आपण प्ले केलेलं पण आहे. आपला जो सेटअप आहे तो या कॅन्डलमध्ये एक्झिक्यूट झालेला आहे. एक्झॅक्टली जेव्हा ही जी रेंज आहे ही यांनी ब्रेकडाऊन केली, इथे प्रॉपरली यांनी एक होल्ड कॅन्डल बनवलेली होती जे की इथे बनवलेली होती. सेम स्ट्रक्चर आपण आणि सेम पॅटर्न इथे यूज केलेला आहे. जशी ज्या रेंजचा ब्रेकडाऊन आला आणि जी कॅन्डल आहे ती पण स्ट्रॉंग होती, डायरेक्शन दाखवत होती की डाऊनसाईडला हा जाऊ शकतो. तर जशी ज्या कॅन्डलची क्लोजिंग आली तर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा हाय आपण एसएल लावलेला. याच्यामध्ये डायरेक्टली आपण टार्गेट बुक करणार होतो, बट एंट्री घेतल्यानंतर लगेचच सेकंड कॅन्डलमध्ये त्याने जे टार्गेट आहे ते डन करून दिलं. तर इथे जे सेलर आहे ते डॉमिनेट मला क्लिअरली दिसत होते, त्यामुळे मी ट्रेड होल्ड करून ठेवलेली होती. ही कॅन्डल जेव्हा क्लोज झाली तर पुन्हा 2 कॅन्डल क्रिएट झाल्या आणि जे सेकंड टार्गेट आहे जे की पीडीएच होतं आणि ऑलमोस्ट डे लो पण याच्या जवळच होता ते त्यांनी डन केलं. तर याच्यामध्ये तर आपल्याला इथे पण ट्रेलिंगचा चान्स नाही मिळाला. आपण ट्रेलिंगसाठी वेट केलं. इथे रिजेक्शन कॅन्डल बनली आणि एक हॅमर क्रिएट झालेला होता. इथे एक फ्रॅक्टल बनला आणि जे ट्रेंड आहे तो कंटिन्यू केला. तर इथे आपण ट्रेलिंग अकॉर्डिंग जो एसएल इथे लावलेला होता तो ट्रेल करून ह्याच्यावर लावला आणि थोडं वेट केलं, कारण की मला वाटलं की ऑलरेडी हे जे बायर आहे बाहेर निघाले असतील आणि जर पुन्हा याला जर टार्गेट करेल तर डायरेक्टली डे लो ब्रेक करून हा डायरेक्टली हे जे गॅप आहे हे फिल करू शकतो, कारण की याच्यामध्ये पण काही हडल नव्हता. तर त्या अकॉर्डिंग मी ट्रेड होल्ड करून ठेवलेली होती. ही जेव्हा कॅन्डल आली तर कॉन्फिडन्स वाढलेला होता आणि ह्या कॅन्डलनी पण चांगलं डायरेक्शन दाखवलेलं होतं. जेव्हा इथे एक डॉमिनेट कॅन्डल बनली आणि हा एक रेंज क्रिएट झाला तर इथे आपल्याला अजून ट्रेलिंगचा चान्स मिळाला. आपण इथनं उचलून ह्याच्यावर लावला, कारण की याच्यावर जर निघाला असता तर मग यांनी मोठी रेंज क्रिएट केली असती आणि या रेंजमध्ये दिवसभर फिरत राहिला असता. त्या अकॉर्डिंग आपण इथे ट्रेल केलेला होता. त्यानंतर पुन्हा एक डॉमिनेट कॅन्डल बनली आणि त्यानंतर ही कंटिन्युएशन होती. या कॅन्डलनी एक्झॅक्टली हा जो लो आहे हा पण ब्रेक केलेला होता आणि जो पीडीएच आहे तो पण ब्रेक करून स्ट्रॉंग क्लोजिंग दिलेली होती जे की रेंजच्या खाली होती. तर ह्याच्यावर जर निघाला असता तर मग तसंही जो ट्रेंड आहे तो न्यूट्रल झाला असता आणि सेम रेंजमध्ये फिरत राहिला असता, जे की हे रेंज क्रिएट झालेली होती. आणि एक्झॅक्टली त्यांनी तसंच केलेलं आहे. जेव्हा याच्या वर निघाला तर तो सेम रेंजमध्ये फिरत राहिला आणि जी क्लोजिंग दिलेली आहे रेंजच्या मध्येच दिलेली आहे. तर जेव्हा ही कॅन्डल क्लोज झाली तर मी अजून टाईट ट्रेल केला, कारण की ऑलरेडी जे टार्गेट आहे ते इथेच आपलं डन झालेलं होतं. हे जे टार्गेट होतं हे आपलं बोनस पॉईंटचे होते, तर त्या अकॉर्डिंग इथे आपल्याला ट्रेड बुक करायचा होता. मी जेव्हा ट्रेलिंग इथे ट्रेल केली आणि इथनं जेव्हा डे लो लावून निफ्टी रिव्हर्स झालेला आहे तर या कॅन्डलमध्ये जो ट्रेलिंग आहे तो इथे बुक झाला. त्यानंतर निफ्टी टोटली एका रेंजमध्ये होता. क्लोजिंग ज्या प्रकारे मी सांगितलं की रेंजमध्येच दिलेली आहे. तर आपल्या सेटअप अकॉर्डिंग आज निफ्टीमध्ये 2 ट्रेड एक्झिक्यूट झाले आणि दोन्ही पण आपण आज एक्झिक्यूट केलेले आहे.
कारण की मी काल ज्या प्रकारे सांगितलं की आपण कोणताही ट्रेड घेतलेला नव्हता, बजेट होता तरी काही मुवमेंट आलेली नव्हती, म्हणून आपण काल कोणताही ट्रेड एक्झिक्यूट केलेला नव्हता. आणि मी लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्हाला काल सांगितलेलं पण होतं की आज भरपूर जण बजेट अकॉर्डिंग मार्केटमध्ये इन्व्हॉल्व्ह असतील, बट मार्केट आज न मुवमेंट करता उद्या करू शकतो आणि उद्या फ्रायडे पण आहे, तर त्या अकॉर्डिंग मोठी मुवमेंट होऊ शकते. तर जी की आज मार्केटने टोटली आपल्याला दाखवून दिलेली आहे आणि त्याचंच बेनिफिट उचलून आपण आज दोन्ही साईडने ट्रेड केला आणि दोन्ही साईडचे टार्गेट जे आहे ते आपण बुक केलेलं आहे. फर्स्ट जो होता तो आपल्या या लेवलवर होता, या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपण जे टार्गेट आहे ते राईट केलं. आपला जो ट्रेलिंग आहे तो या स्विंगच्या खाली इथे आपला बुक झालेला आहे. त्यानंतर आपण डे हायवरच रिव्हर्सल सेटअप ॲक्टिवेट केलेला आहे, जो की या रेंजचा ब्रेकडाऊन होता या कॅन्डलमध्ये. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपण त्याला राईट केलं आणि आपला जो ट्रेलिंग आहे तो या डॉमिनेट कॅन्डलवर जेव्हा रिव्हर्सल झाला निफ्टी, तर इथे आपला बुक झालेला आहे. तर इथे प्रॉपरली तुम्हाला निफ्टीचं एक्सप्लेनेशन समजलेलं असेल. याचबरोबर बघून घेऊ की बँक निफ्टीमध्ये आपण ट्रेड का बरं एक्झिक्यूट केलेलं नाही आहे ते. बँक निफ्टीची ओपनिंग पण चांगलीच गॅपअप होती, फर्स्ट कॅन्डल यांनी पण स्ट्रॉंगली बुलिश क्रिएट केली, बट इथे थोडे हर्डल मला दिसत होते आणि बँक निफ्टीची मुवमेंट पण आज जरा स्लो होती, तर आपण इथे वेट केलेलं होतं. तरी मी लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं ह्याच्यावर आपण बाईंग करू शकतो आणि डे लोच्या खाली आपण सेलिंग करू शकतो. बट यांनी जी मोमेंटम केली आहे टोटली स्लो केलेली आहे. जे पण कॅन्डल बंद होत्या, स्मॉल बंद होत्या, डोजी बरं होत्या, त्या अकॉर्डिंग आपण ही जी मोमेंटम आहे हे टोटली इग्नोर केली. इथे यांनी ब्रेकआउट दाखवण्याचा प्रयत्न केला, बट हे जे हर्डल होते खूप जवळजवळ होते, त्यामुळे आपण ही पण मुवमेंट जी आहे ती इग्नोर केलेली होती. इथे थोडा वेळ थांबला, पुन्हा ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केला, बट ज्या प्रकारे मी सांगितलं की डायरेक्ट ब्रेकआउट होता, तर तसं आपल्या सेटअपमध्ये येत नाही. आणि जेव्हा यांनी हाय लावला आणि रेजिस्टन्स फेस करून यांनी जेव्हा डाऊन मोमेंटम केली, तर हा जो ब्रेकडाऊन होता हा पण डायरेक्ट होता. जर थोडा थांबून जर ब्रेकडाऊन दिला असता, जे की निफ्टीसारखा होता, एक प्रॉपरली कॅन्डल होल्ड केली असती, त्यानंतर ब्रेकडाऊन दिला असता, तर आपण इथे एक्झिक्यूट केला असता. बट यांनी डायरेक्टली मोमेंटम केलेली आहे, डायरेक्टली ब्रेकडाऊन दाखवला आणि डायरेक्टली पीडीएचवर येऊन यांनी टार्गेट जे आहे ते डन केलेलं आहे. त्यानंतर यांनी निफ्टीपेक्षा जास्त मोमेंटम केली, बट डायरेक्टली ब्रेकडाऊन असल्यामुळे आपण टोटली याला आज इग्नोर केलेला आहे. दोन्ही साईडची जी मुवमेंट होती डायरेक्टली होती, जो ब्रेकआउट होता तो पण डायरेक्ट होता, ब्रेकडाऊन होता तो पण डायरेक्ट होता. या लेवलवर एक ट्रेड बनू शकला असता, बट आपले जे दोन्ही ट्रेड होते त्यामध्ये आपण चांगलं टार्गेट बुक केलेलं होतं, त्यामुळे आपण टोटलीला इग्नोर केलं. या सेटअप नंतर थोड्या वेळाने टाइम स्पेंड केलेला आहे, ब्रेकडाऊन दिलं आणि जे टार्गेट आहे ते डन करून दिलेलं आहे. बट ज्या प्रकारे मी सांगितलं प्रोबॅबिलिटी आपल्याला निफ्टीमध्ये जास्त दिसत होती, त्यामुळे आपण निफ्टी एक्झिक्यूट केला आणि बँक निफ्टीमध्ये डायरेक्टली होतं, त्यामुळे आपण आज बँक निफ्टीला इग्नोर केलेलं आहे. तर इथे तुम्हाला दोन्ही डायसेसचे एक्सप्लेनेशन समजलेलं असेल. तर याचबरोबर बघून घेऊ की एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टाइमला ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर फर्स्ट ट्रेड जो निफ्टीचा एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 11:15 तिथे मी निफ्टीचा 22,100चा पी सोल्ड केलेला, तो केलेला 180 मध्ये आणि असा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 12:14 22,100चा पी तो झालेला आहे 162 मध्ये. आणि यानंतर आपण जो रिव्हर्सल सेटअप एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 12:25 तिथे मी निफ्टीचा 21,900चा सी सोल्ड केलेला, तो केलेला 265 मध्ये. आणि असा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 1:37 21,900चा सी तो झालेला आहे 168 मध्ये. तर आजचे दोन्ही जे ट्रेड होते ते निफ्टीमध्येच होते. आपण दोन्ही साईडनी आज मोमेंटम कॅप्चर केलेला आहे, अपसाईडनी पण आणि डाऊन साईडनी पण. दोन्ही ट्रेड मागील सायकोलॉजी काय होती ते तुम्हाला मी लाईव्ह स्ट्रीममध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. भरपूर जण त्या अकॉर्डिंग ट्रेड घेतलेला असेल आणि अजून कोणाला पण आमच्यासोबत लाईव्ह लर्निंग करायची असेल तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि तुमची लर्निंग आमच्यासोबत वाढवू शकता. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर इथे तुम्हाला दोन्ही ट्रेडचं अपडेट क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच ठेवू, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.